महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। माजी महापौर शोभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला। मुंबईत कांदिवलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शोभा राऊळ यांचा पक्षप्रवेश झाला। दरम्यान शोभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी आशिष शेलार यांची भेट घेतली होती आणि यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। मुंबईच्या माजी महापौर शोभा राऊळ यांना आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। उद्धव ठाकरे गटाला बाय बाय करत आज त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज एक तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण गेली अनेक वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं आज त्यांना तुम्ही त्यांची साथ सोडली आणि एका नव्या पक्षात प्रवेश केला। नाही, ह्याच्यात नाराजी असं काही नाही आहे, परंतु काम करण्यासाठी एक वेगळं मला स्टेज मिळतं आहे आणि आरोग्य आणि पर्यावरण हे दोन माझे खास मुद्दे होते आणि मला देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की तुम्हाला ह्या विषयावर काम करायचं आहे, आम्ही नक्कीच संधी देऊ आणि तुम्ही आमच्या पक्षात या। आणि हे आताच नाही, माझं 2 वर्षापासून संभाषण चालू होतं, परंतु मी म्हटलं मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे, तो काही माझा मुद्दा नाही आहे आणि मी काय आता परत क्लिनिक उघडू शकत नाही, तर काम करायला आणि समाजसेवा हे तर करायला पाहिजे। माझा कुठे बिझनेस नाही आहे की बाबा असं नाही, पण मी म्हटलं की मला काम करायचं आहे, कोणताही मुद्दा असा नाही आहे की ज्याच्या मागे धावावं असं नाही आहे। तर दुसरी गोष्ट मला एवढं सांगायचं की BJP बरोबर माझं पहिल्यापासूनचं नातं हे जोडलेलं आहे, कारण माझे वडील पण संघाचे कार्यकर्ते होते, गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी काम केलेलं आहे आणि केशवसृष्टी रामभाऊ माळगी प्रकल्प हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा मी मागेली 27 वर्ष काम करते। राऊळ यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मला पूर्वीच्या पक्षासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे। मी आता हेल्थ पॉलिसी असेल किंवा वेगवेगळे विषय असतील याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्यामुळे आज भाजपमध्ये मी प्रवेश केला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया शोभा राऊळ यांना दिली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.